हाय गाईज, नमस्कार. मी पल्लवी आणि माझा नवरा महेश. मागे आहे माझा बारका दीर किशोर आणि माझी बारकी जाऊ स्नेहल. तर आजचा ब्लॉग असणार आहे महाशिवरात्री निमित्त, कारण ही महाशिवरात्री आमच्यासाठी खूप खास आहे. आमच्यासोबत असणार आहे आमचं ब्लेसिंग्स म्हणजेच ऋग्वेद से हाय हाय. तर 11 वर्षापूर्वी आम्ही जिथे पहिल्यांदा भेटलो होतो तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या जर्नीचा हा एक पार्ट आहे. शंकराच्या ठिकाणी दर्शनाला जायचं म्हणलं तर पहिलं नंदीच्या पाया पडावं लागतं. त्यानुसारच आपण बोराडेश्वरला सुरुवात करताना नंदीच्या पाया पडलो आहे. आणि आता वरती गुफेमध्ये शंकराची पिंड आहे, तर त्या ठिकाणी आपण दर्शनाला जात आहोत. आणि वरती जाण्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि चढून वरती जायचं. ऋग्वेद कसा बघतोय सगळं नेचर, मस्त पोज मध्ये. हा ना, ऋग्वेद हा पहिल्यांदाच शंकराच्या मंदिराला दर्शनासाठी चालला आहे. आणि घोराडेश्वर ठिकाण पुण्यातील सर्व लोकांना माहिती आहे की उंच ठिकाणी आहे. चालत खालून वरपर्यंत पायऱ्या आहेत आणि थोडा पाऊल रस्ता आहे. दमछाक होते थोडीशी. डोंगर भाग असल्यामुळं निसर्ग आहे आणि वरून बराच एरिया दिसतो. त्यामुळं ऋग्वेदला बी आज खूप सारं काही नवीन दिसतंय. पायरी आहेत, झाडं आहेत, निसर्ग बघतोय तो. आज एन्जॉय करतोय. काय काय वाटतंय त्या मनात काय माहिती. स्नेहल थकलेली आहे. असा हात द्यायचा असतो बाबा पार्टनरला. होय, हो मग असं नसतं, प्रेमाने हात द्यायचा असतो. हा असा निसर्ग तुम्ही इथं बघू शकताय. आता यांनी हे जाळलंय. खरं तर हे जाळायला नाही पाहिजे. खाली इथे सप्ताह बसला. इथे महाशिवरात्रीनिमित्त इथं अखंड हरिनाम सप्ताह बसतो. हा मुंबई पुणे नॅशनल हायवे. पाठीमागे इकडे तडेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन आहे ते बेगडेवाडी म्हणून. तर तुम्हाला इथं आता रेल्वे रूट दिसतोय, पण आता याच्यातून तितका क्लिअर नाही दिसणार आहे. हा मेन रोड आणि हे असं आपल्याला पायऱ्यांनी चढायला लागतंय. ही टेकडी चढायलाचं जर म्हटलं एक अंदाजे 25-30 मिनिट लागतात. आमचं छोटंसं पिल्लू बसले मस्त एकदम एकदम हात लावून बेल्टमध्ये. बाकी आमची फॅमिली चालते. आता महाशिवरात्री येते. 15 तारखेला महाशिवरात्री आहे. तर त्या अनुषंगाने इथल्या ट्रस्टी लोकांनी पायऱ्या बनवलेत. कारण हा जो पॅच होता पहिला पूर्ण घसरडा होता. कारण इथून चढायला उतरायला त्रास होत होता, जास्त करून उतरायला त्रास होत होता. तर ह्यावर्षी त्यांनी पायऱ्या केलेल्या आहेत. त्यामुळं यावर्षी उतरण्यासाठी लोकांना त्रास होणार नाही. ही आमची जोड थकलेली. पल्लवीचा आणि ऋग्वेदचा आज हा पहिला ट्रेक आहे. कारण डिलेवरी झाल्यानंतर तो जे रेस्टचा कालावधी असतो आणि त्यानंतर जो वेट गेन झालेला आहे पल्लवीचा, त्या कारणाने तिला पण थोडासा आता मला हा ट्रेक आता हळूहळू प्रॅक्टिस करून 6 महिने पूर्णपणे रेस्ट घेतला मी. आणि आता हा ट्रेक. तर या सगळ्या मावश्या सोबत आल्यात आणि एका मावशीला मागं सोडल्यात, बाकीच्या पुढे चालल्यात. हा मी संध्याकाळी इथं आलो, त्याच्यामुळे आता मंदिर बंद व्हायची वेळ आली आहे. सो आता आपण पहिले दर्शन घेऊया. तुम्हाला हे इथं वातावरण बघायला मिळतं. ही चांगली सुंदर निसर्गरम्य संध्याकाळी इथे सनसेट झालेला आहे आणि हे सुंदर असा अगरबत्त्यांचा मस्त वास येतोय. लगेच कळतं की आपण मंदिराच्या जवळ आलोत. सो हे मंदिर आहे. ॲक्च्युली हे बौद्धकाली लेण्यांचं एक स्वरूप आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हे भगवान श्री शंकराचं जागृत देवस्थान आहे. मंदिराच्या बाहेर आम्ही निवांत बसलोय आता. तर ऋग्वेद इथे झोपला होता मगाशी, आता जागा झालाय.
आणि ही रुग्वेची स्पेशल बॅग आहे ज्याच्यामध्ये रुग्वेचं सगळं सामान आहे. रुग्वे कसं वाटतंय तुला इथे येऊन? छान वाटतंय. ओम नमः शिवाय. हरि ओम हरि ओम. रुग्वेची पहिली भाषा. पान आम्ही आलोय मंदिराचा बऱ्यापैकी क्लोजिंग टायमिंग झाला होता आणि ह्यांचा अशी कॉन्सर्ट चालू आहे. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. चितोष शांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभु कोटी नमन दिगंबरा. निर्विकार ओंकार विनाश तुम्ही देवादिदेव जगत सर्जक प्रलय करता शिवम सत्यम सुंदरा. कैलास राणा शिव चंद्रमौळी कैलास राणा शिव चंद्रमौळी फणींद्र माथा भृगुटी झळाळी फणींद्र माथा भृगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ बिल शंभो मज कोण तारी तुझ बिल शंभो मज कोण तारी. रविंदू दावानल पूर्ण भाळी स्वतेज नेत्री ते निरौग जाळी. ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझ बिल शंभो मज कोण तारी तुझ बिल शंभो मज कोण तारी. शंकराच्या पिंडीला वाहण्यासाठी आणलेलं दूध ह्या मांजरीला देत आहेत. आज मी तुम्हाला आमच्या दोघांची स्टोरी सांगतो. आमच्या दोघांची खरी सुरुवात एमसेपमधून झाली. मला एमसेपमध्ये मी काम करत असताना पहिले इन्स्पेक्टर काम करत होते आणि मी ॲडव्हेंचर फील्ड पूर्ण सांभाळत होतो. तर त्यावेळेस बोराटी सरांनी मला पल्लवीसाठी सजेस्ट केलं होतं की एक पल्लवी मॅडम आहे, त्या ट्रेक करतात, माळकरी आहे, तू पण माळकरी आहे, तर तुमचं दोघांचं म्हणजे जोडा चांगला दिसेल किंवा तू मॅडमला बघ. तर मग ते त्यावेळेस माझ्या काही डोक्यात नव्हतं, पण जेव्हा सरांनी सुचवलं त्यावेळेस मग माझ्या डोक्यात आलं हा ठीक आहे चालेल, आपण आपला एक जीवनसाथी निवडायला काय हरकत नाही, बघायला काय हरकत नाही. त्यावेळेस मी पल्लवीला ऑब्झर्वेशन केलं, पल्लवीचा स्वभाव बघितला, तिचे सगळ्या गोष्टी मला आवडल्यानंतर मग काही काळ गेल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तर मी आम्हाला एक बंदोबस्त म्हणजे बऱ्याच ठिकाणचे मंदिरं चेक करायचे होते. तर मी डोक्यात आलं की हा आपला चांगला दिवस आहे, कारण शंकरा महाशिवरात्र आहे, शंकराच्या पिंडीला साक्ष मानून आपण तिला लग्नाला मागणं घालू शकतो. तर त्या अनुषंगाने मी पिंडीच्या साक्ष धरून साक्षीला मानून तिला लग्नासाठी प्रपोज केलं, मागणं घातली, ती हो म्हटली. त्यानंतरचा कालावधी आमचा बराच स्ट्रगलमध्ये गेला. त्यानंतर आम्ही आमचे ट्रेक चालू केले, नवीन एक्सपिडिशन चालू केले, कारण मी ट्रेकर होतो, मी नीममधून बेसिक केला होता. त्यामुळे मला वॉटर रॅपलिंग, क्लाइम्बिंग, आर्टिफिशियल वॉलवरती क्लाइम्बिंग ह्या गोष्टी आवडत होत्या खूप साऱ्या आणि हॉबी होती माझी. मग मी पल्लवीला घेऊन अशा ठिकाणी क्लाइम्बिंगला, वॉटर रॅपलिंगला, ट्रेकला आम्ही जायला लागलो. त्या काळामध्ये तामिनी घाटामध्ये आम्ही फिरायला गेलो, तर त्या ठिकाणी आम्हाला काजवे दिसले, परत ढगांची चादर दिसली, परत प्लस व्हॅलीमध्ये आम्ही ट्रेक केला, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लेसेस दिसल्या. तर असंच आम्ही जात राहिलो. जाता आम्हाला एक प्लेस दिसली, म्हणजे रिंग वॉटरफॉल, आत्ता सध्या जो रिंग वॉटरफॉल नावाने जो प्रसिद्ध आहे, तर त्या ठिकाणी ती प्लेस आम्हाला ट्रेकिंगच्या दरम्यान भेटून आली. तर त्या ठिकाणी आम्ही एंगेजमेंट करून त्या प्लेसला रिंग वॉटरफॉल नाव दिलं. त्यानंतर देवकुंड व्ह्यू पॉईंटला घरच्यांसाठी म्हणजे खाली आम्ही रिंग वॉटरफॉलला वेस्टर्न पद्धतीनं
रिंग सेरेमनी केली आणि वरती देवकुंड व्यू पॉईंटला ट्रेडिशनल पद्धतीनं केली, पारंपरिक पद्धतीनं. तर त्यानंतर मग आम्हाला लग्नसुद्धा ॲडव्हेंचर पद्धतीनं करायचं होतं, परंतु माझ्या घरच्यांनी आणि पल्लवीच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की आता एंगेजमेंट रिंग सेरेमनी तुमची ॲडव्हेंचर पद्धतीनं झालेली आहे, तर आमची इच्छा आहे की लग्न व्यवस्थित हॉलला वगैरे घरासमोर व्हावं. त्यामुळे आम्ही निर्णय बदलला आणि लग्नाचा जो आहे कार्यक्रम तो पारंपरिक पद्धतीनं हॉलमध्ये नारायणगाव या ठिकाणी आम्ही लग्न करून 2023मध्ये आमचं लग्न झालं. हा जो कालखंड आहे आमचा, जो सुरुवातीपासून 2016 ते 2023 खूप सारा स्ट्रगलमध्ये गेला. कारण घरच्यांना कन्व्हिन्स करणं, माझ्या घरच्यांचं एवढं नव्हतं, पण पल्लवीच्या घरच्यांना कन्व्हिन्स करणं, मी काय जॉब करतो, परत माझा स्वभाव काय आहे, मी व्यसनी आहे, असे बरेच प्रश्न होते. ते तिला पण त्यांच्या घरच्यांना होतं. तर पल्लवीनं ते सांगून दिलं, पटवून दिलं, मी समोर गेलो, बऱ्याच वेळा सांगितलं. ह्यातनं हळूहळू काळ निघत गेला. त्यामध्ये 2-3 अशा घटना झाल्या की त्या घटनेमुळं थोडंसं घरामध्ये म्हणजे पल्लवीचा जो भाव होता तो अपघातामध्ये एक्सपायर झाला. तर तो घरासाठी खूप मोठा दुःखाचा नंबर होता. कारण मग ह्या बऱ्याच लोकांना माहिती आहे की जर घरातला करता माणूस गेला तर खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात. मग ह्या अडचणींना आता आम्ही फेस करत, मी तिला साथ देत, तिनं घरच्यांना साथ देत हा कालावधी घालवला. आणि 2023मध्ये आम्ही लग्न केलं दोन्ही घरच्या समक्ष आणि घरच्यांचा होकार घेऊन. आणि त्यानंतर मग आमचा आता 25-26ला आमचं छोटंसं पिल्लू ऋग्वेद बडबड करतोय झाला. ह्या वर्षीची जी शिवरात्र आहे त्यासाठीच आम्हाला स्पेशल आहे की ह्या वर्षीच्या शिवरात्रीला आमच्यासोबत नवीन जीव म्हणजे आमचा ऋग्वेद असल्यामुळं आम्हाला खूप आनंद होतो की आमची जी जर्नी झाली पूर्वीची, त्या जर्नीमध्ये आम्ही जे काही स्ट्रगल केलं ॲडव्हेंचर बाबतीत, दोघांच्या फॅमिली स्ट्रगल बाबतीत, हे बराच काळ होता की आणि प्रत्येकाचं स्ट्रगल प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार वेगळं असतं, तसं आमचं स्ट्रगल खूप होतं. तर अशा प्रकारचा आमचा प्रवास होता जो की अजूनही चालू आहे, जो की अजूनही आमचा संघर्ष चालू आहे. का तर जेव्हा काही आपल्याला नवीन काही घडवायचं असतं तेव्हा भरपूर सारा स्ट्रगल हा कंपल्सरी येतोच. आणि त्यातलंच आम्ही एक कपल. आणि हाच प्रवास जर आमचा तुम्हाला आवडला असेल, आमची स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. आणि हे मंदिर खूप सुंदर आहे, ॲक्च्युली पुरातनकालीन मंदिर आहे, हे जागृत देवस्थान म्हणतात याला. आम्ही जेव्हा आलो तेव्हा मंदिर हे ऑलरेडी क्लोज झालं होतं. आता आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी यायचो तेव्हा हे गर्दी नव्हती, त्याच्यानंतर कालांतराने गर्दी व्हायला लागली. आणि आता मला वाटतं यावर्षी तर पुरातत्व खात्याने ताब्यात घेतलं आहे. हे आम्हाला माहिती नव्हतं, हे इथं आल्यानंतर वाचल्यावर कळलं आम्हाला. सो मंदिर बंद झालं होतं, आम्ही दर्शन बाहेरूनच घेतलं. आणि तुम्हाला पिंड दाखवू नाही शकलो, पण मी तुम्हाला याच्या आधीची जी माझी क्लिप्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी पिंड दाखवेल. तर ही होती आमची जर्नी इथपर्यंतची. सगळ्यासाठी एक सूचना पण आहे की सकाळी 6:30 ते संध्याकाळी 5:30 टायमिंग आहे. तर तुम्ही इतर वेळेस, आता महाशिवरात्रीला जास्त टायमिंग असेल, परंतु इतर वेळेस येताना हा टाईम पाळून या. कारण मंदिराच्या बाहेर सगळे लॉक लावलेले आहेत, गेटवर लॉक आहेत. त्यामुळं तुम्ही जर 5:30च्या नंतर आज येचाल तर तुम्हाला मंदिराचं दर्शन भेटणार नाही, तुम्हाला बाहेरून जावं लागेल. आम्ही पण जेव्हा कधी येतो तेव्हा वर्षातनं एकदाच आमचं इथं येणं होतं. महाशिवरात्रीच्या दिवशी आमची एक आठवण म्हणून आम्ही इथे येतो. मागच्या वर्षी किशोर स्नेहासोबत होते आणि यावर्षी आम्ही 4 जण आणि प्लस ऋग्वेद आमच्यासोबत आहे. सो ही म्हणजे ते एक खास क्षण आहे आमच्यासाठी. आणि बघताय तुम्ही, तो मस्त एन्जॉय करतोय आणि त्यालाही कदाचित हे वातावरण इथं आवडलंय. सो तुम्हालाही हे मंदिरात जर व्हिजिट करायचं असेल तुम्हीही नक्की या फॅमिलीसोबत. आणि हे मंदिर खूप सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आहे. तुम्हाला सर्वांना आमच्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग किंवा आमची स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग.